आता ही तिसरी वेळ ज्ञानेश्वरी सुरू करताय. त्याला पहिल्यांदा ज्ञानेश्वरी काय आपल्याला कळतंय, आणि जितकं जितकं सांगावं तितकं वाटतं अजून कळत नाही काही, तरी पण सांगायला मी तयार झालेलो. बरं का, ही पहिली वेळ. किती दिवस लागतील हे सांगता येत नाही. दुसऱ्या वेळेला, पहिल्या वेळेला 4 वर्ष लागली, दुसऱ्या वेळेला 15 वर्ष लागली, 25 वर्ष, 24 वर्ष लागली, आणि आता तिसऱ्या वेळेला ज्ञानेश्वरी राहील एवढं सांगतो मी. बरं, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगताना तर अति महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी अध्यात्मशास्त्र सांगितलेलं आहे. गीता सांगितलेली आहे ती अध्यात्मशास्त्र म्हणून सांगितलेली आहे, आणि जो आपण अर्थ लावणार तो अर्थ अध्यात्मशास्त्राशी संदर्भ असलेलाच असला पाहिजे, नाही तर तो अर्थ खरा नव्हे. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट अशी की ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक वेळेला आपल्याला आचरण काय करायला पाहिजे हे पाहिलं पाहिजे. कारण गीतेत जसा विषय येईल तसं सांगितलं. अध्यात्म सुद्धा तत्वज्ञानच आहे. ते म्हणाले नव्या अध्यात घ्या म्हणाले, भगवान म्हणाले मी सगळीकडे आहे, सगळे ते आणि मी कशात नाही. तर 9व्या अध्यायामध्ये त्यांनी परमात्मा स्वरूपाचं रक्षण सांगितलं, 13व्या अध्यायात ज्ञानाचं रक्षण सांगितलं. हे सगळं खरं आहे, पण मला त्यातलं काय घ्यायचं हे पाहिलं पाहिजे. या 3 दृष्टीने मी आपल्याला ज्ञानेश्वरीचा मला जितका आकलन होईल तेवढा सांगण्याचा प्रयत्न करतो. बरं, आता सुरुवातीला त्यांनी वंदन केलेलं आहे. पहिलं वंदन आहे आत्मस्वरूपाला, दुसरं वंदन आहे गणेशाला, तिसरं वंदन आहे सरस्वतीला, आणि चौथं वंदन आहे गुरुला. असं वंदन आहे. वंदनाचं कारण असं म्हणजे घेण्यासाठी गोष्ट आहे की एक ग्रंथ आपण लिहायचा, तो ग्रंथ लिहिताना कर्तेपण आपलं नाही आहे की जाणीव ठेवल्याशिवाय त्यांनी ग्रंथ लिहिलेला नाही. समर्थाने काय, नाथाने काय, ज्ञानेश्वर महाराजांनी काय ते वंदन केलेलं आहे. परमात्मा स्वरूपाने वंदन करायचं कारण असं, अध्यात्मशास्त्र म्हटलं की सद्वस्तू ब्रह्म परमात्मा स्वरूप हे सर्वस्व मानल्याशिवाय अध्यात्मशास्त्रच नाही, म्हणून त्याला वंदन. नंतर भारतीय शिष्टांची परंपरा अशी आहे की गणेश आणि शारदेला वंदन नंतर केले. समर्थांनी आणि नाथांनी दोघांनी शारदेला आणि याला वंदन. गणेशाची गंमत अशी आहे की गणेश ही देवता ईश्वर या स्वरूपामध्ये आपल्याकडे मानलेली आहे. ती ज्ञानस्वरूप आहे, आणि ज्ञान हे नेहमी शक्ती स्वरूप असल्यामुळे नॉलेज इज पॉवर. ती शारदा जी आहे ती त्याची अर्धांगी आहे, खऱ्या अर्थानं अर्धांगी आहे. आणि शारदेची स्फूर्ती असल्याशिवाय ग्रंथ होणारच नाही, सत्पुरुषानं ती खात्री असते. त्याची शक्तीच आहे ती. म्हणून गणेशाला आत्मस्वरूप समजून नंतर शारदेला वंदन. हे जरी खरं असलं तरी परमात्मा स्वरूपाचा अनुभव कोणी आनंद दिला असेल तर गुरुने आनंद दिला. म्हणून ही परंपरा शिष्टांची मानून नंतर गुरुला वंदन. ह्या सामान्य गोष्टी असतात. आता आपण बघा, सुरुवात अशी आहे, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. आत्मरूपाला वंदन आहे. आत्मरूप म्हणजे परमात्मा स्वरूप, ज्याला ब्रह्म म्हणा, इंग्लिश मध्ये रियालिटी असं म्हणतात, मराठीत त्याचं भाषांतर सद्वस्तू असं करतात, ब्रह्मस्वरूप असं आपण म्हणा. ते म्हणा साधारण ईश्वर स्वरूपाला वंदन आहे. ओंकाराने सुरुवात आहे. आपल्याकडे असं आहे, कोणतेही सत्कर्म करायला सुरुवात करताना अथ किंवा ओम यांनी सुरुवात करतात.
अथातो ब्रह्म जिज्ञासा किमान कारण म्हणून सुरुवात केली. आता ओम नमोजी आज्ञा, आज्ञाला नमस्कार. आद्य काय, जेव्हा काहीही साकार नव्हतं त्यावेळेला जे होतं आणि सर्व साकार नाहीसे झाल्यानंतर जे उरतं त्याला आद्य म्हणायचं. असं आहे. ज्याला आरंभ नाही त्याला आद्य कसं म्हणतो आपण? पण आपण या आरंभ आणि अंत असणाऱ्या विश्वामध्ये आहोत. आपल्याला कालाच्या पलीकडे कल्पनाच करता येत नाही. म्हणून जेथे काहीही नव्हतं त्यावेळेला सुद्धा जे होतं ते आद्य म्हटलं. आता आद्य म्हटल्यानंतर त्या आद्याचं कार्य काय आहे? तर जे आहेच आहे ते आद्यपणाने जगाला कळवून देतो. म्हणून वेद प्रतिपाद्य. माझ्या म्हणण्याचा हेतू असा की परमात्मा स्वरूपाला सुद्धा कोणीतरी जाणल्याशिवाय चैन पडत नाही. म्हणून ही संबंध त्याची लीला आहे. अरे लीला केली का? आणि त्या लीलेची गंमत अशी आहे, ईसार नीतीच्या गोष्टी सरकार संध्याकाळी काही पोरं शाळेतून घरी चालले होते. म्हणजे एक डबकं होतं. त्या डबक्यामध्ये हे होते. तेव्हा त्यांनी दगड मारायला सुरुवात केली. तर आता ते प्राणी बिचारे पायाने त्यांना मार लागायला लागला. तेव्हा त्यातला एक म्हातारा दगड आला म्हणाला, आणि तुम्ही दगड का मारता? आम्ही खेळ खेळतो म्हणाले. तसं आम्ही जे परमात्म्याला म्हणले, अरे बाबा तुझा खेळ होतो, आमचा जीव जातो, तुझी काय वाट आहे? तेव्हा त्याची लीला असं म्हणतात. तर लीलाचा आनंद स्वरूप असलेला तो, त्याला आपला आनंद जर भोगायचा असेल तर काहीतरी निर्माण करून दोनपणानेच भोगावा लागतो. ते जे दोनपण आहे त्याचं, त्या दोनपणाची जाणीव माणसाला करून दिली तर वेदाने करून दिली. म्हणून वेद प्रतिपाद्य. आद्य तर खरंच, कारण ते आहेच, पण त्याची जाणीव कोणी करून दिली? वेदाने करून दिली. या ऐतिहासिक दृष्ट्या म्हणायचं म्हणजे संबंध जगामध्ये जे वाङ्मय आहे त्या वाङ्मयामध्ये प्रथमारंभी ईश्वराबद्दल कोणी जे सांगितलं असेल तर वेदाने सांगितलं. म्हणून हे आद्य तत्व जे आहे हे वेद प्रतिपाद्य आहे. प्रतिपाद्य म्हणजे प्रतिपादन करायला योग्य आहे आणि प्रतिपादन केलेलं दोन्ही अर्थानं आहे. की वेदांना दुसरं कामच नाही, परमात्मा स्वरूपाचे वर्णन करायचं. असं जे आहे स्वसंवेद्य, त्याचं जय जयकार असो. जय जयकार कोणाचं करतात? जे अतिशय पवित्र आहे, धन्य आहे, पूर्ण आहे, त्याची स्तुती करण्याकरता जय जयकार. स्वसंवेद्य का? आत्मस्वरूप जे आहे ते जाणीव स्वरूप आहे. खरं म्हणजे जी सद्वस्तू आहे ती जाणीवमय आहे. जाणीव म्हणल्यानंतर जाणीवेचं कार्य काय? जाणीव ही जाणते आणि सगळीकडे तेच आहे. ती कोणाला जाणते? ती स्वतःला जाणते. म्हणून स्वसंवेद्य. वेदांत होते काय फार नाही ना? आता ते ज्ञानेश्वर महाराजांनीच बोलले. माझ्या पद्धतीचं मी काय सांगतोय तुम्हाला. बरं, जय जय सुसंवेद्य आत्मरूपा. मला असं वाटतं, तुम्हाला सांगतो, त्या पुरुषांनी हे शब्द जेव्हा उच्चारले तेव्हा जगावरती केवढा उपकार केलेला आहे असं सांगून ठेवलेलं आहे. काय त्या पुरुषाची अवस्था असेल सांगताना असं. म्हणून जय जय सुसंवेद्य आत्मरूपा. देव आत्मूची गणेश. मला दुसरा देव माहिती नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझा ईश्वर माझा गणेश असेल तर तूच आहेस. आत्मस्वरूप गणेशाचे वर्णन आहे. देवा तूच गणेशू सकल मती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अविहार योजी. अविहार योजी म्हणजे माझ्याकडे नीट लक्ष द्या. या आत्मस्वरूप गणेशाला मी आता वंदन करून त्याचे वर्णन करतो आहे.
किती खुबी आहे बघा. हे सगळं वर्णनामध्ये आनंद म्हणाले. मी आहे कोणत्या निवृत्तीदास आहे, निवृत्तीनाथांचा शिष्य मी, तो हे करतोय. किती घेण्यासारखी गोष्ट आहे. आपण जे जे काही कार्य करू त्यामध्ये आपलं जे दैवत आहे, आपले जे गुरु आहे त्याचं स्मरण झालं पाहिजे. बरोबर, हे शिकण्यासारखं आहे. एवढा ग्रंथ निराशेवरच आपण पाहिलंच की निवृत्तीनाथांचं वैभव आहे माझा ग्रंथ असं सांगितलं. 12 दिवसांत आहे म्हणे निवृत्ती दास अवधार्य. त्या शोधून आहे का मी कोण आहे? मी निवृत्तीचा दास आहे, शिष्य आहे. त्याचे मूल आहे निवृत्तीनाथ सुते असं वर्णन केलेलं आहे. महेशान्वये निवृत्तीनाथ सुते म्हणजे मुलगा दास शिष्य एकच आहे. बरं का म्हणाले कसं सकलमती प्रकाश आत्मस्वरूप जे आहे हे बुद्धीच्या पलीकडे आहे. यो बुद्धे परत असतो सहा आणि ते ज्ञानस्वरूप असल्यामुळे स्वयंप्रकाश आहे. स्वसंवेद्य स्वयंप्रकाश. वेदांतामध्ये त्याची 3 लक्षणं सांगितलेली आहेत. एक स्वसंवेद्यता असण्याचं सांगतं आपल्याला, पुन्हा सांगतो आपल्याला असं आहे. वेदांताचं माझ्या मते अद्वैत वेदांताचं एक अतिशय महत्वाचं कार्य असेल तर आत्मस्वरूपाचं स्वसंवेद्यत्व त्यांनी सांगितलं. ते कसं तर जर तुम्ही म्हणता जाणीव ही सर्वस्व आहे, याला व्हायचे फिलिंग असं म्हणतो. फिलिंग इज रियालिटी. म्हणून बुद्धीने निष्कर्ष जरी कळलं तरी भावनेत उतरलं नाही तो पण परमार्थ नाही. त्याला इंग्लिशमध्ये ऑन्टॉलॉजिकल फिलिंग असं म्हणतात. बरं, तेव्हा ते मला वाटलं पाहिजे ना तसं. तर जाणीव जी आहे ही जाणीव प्रत्येकाला आहे, यात शंकाच नाही. मी जिवंत ही जाणीव बघा ना आपण. तर मी जिवंत का डाक्टर सांगायला लागतो जे का नाही लागत. अरे मी जिवंत म्हणजे आहेच. मला ती आत्मा प्रचिती आहे माझी, ती ससंवेद्यता आहे ती. म्हणजे जाणीव ही जाणते. आणि जर जाणीव सर्वव्यापी असेल, दुसरं कोणीच नसेल तर जाणीव कोणाला जाणते किंवा जाणीवीला कोण जाणतो? मग जाणीव स्वतःला जाणते. म्हणून ते सुसंवेद्य. सुसंवेद्य जाणीव जाणल्यानंतर ज्ञान होतं. म्हणजे ज्ञान हा प्रकाशमय आहे म्हणून ते स्वयंप्रकाश आहे. सुसंवेद्य आहे, स्वयंप्रकाश आहे. आणि एवढ्याने संपत नाही, पण जाणीव आहे सिद्ध कोण करतं? वीज आहेच. आणि मला विषय सांगायचं की तू जिवंत आहेस. आपण म्हणला तू मेलायस, तू मेलायस आणि तुझी डोकं फिरलं मी जिवंत आहे. कारण स्वतःच सिद्ध आहे. त्याला काही सूर्य जसा प्रकाशमय आहे, दुसरं काही प्रकाश दाखवत नाही, तसं मी जिवंत आहे ही माझी जी प्रचिती आहे ही स्वतःच सिद्ध आहे. म्हणून स्वयंप्रकाश आहे, स्वसंवेद्य आहे, स्वतःच सिद्ध आहे. तर ती सकलमती प्रकाश म्हणण्याचा हेतू असा की हे जे तिचं स्वयंप्रकाशत्व आहे हे कळतं कोणाला? ते बुद्धीला कळतं. कारण बुद्धीच्या पलीकडे आहे. इंद्रियाने परायण्या आहे. ज्या वस्तू जगाच्या आहेत जाण्याच्या त्याच्या पलीकडे इंद्रिय म्हणजे सूक्ष्म आहेत. इंद्रियाने परायण्या, त्याच्या पलीकडे मन आहे, त्याच्या पलीकडे बुद्धी आहे आणि त्याच्याही पलीकडे आत्मा आहे. म्हणून सगळ्यांच्या बुद्धीला प्रकाश देणारा असा हा आत्मा आहे. म्हणून म्हणाले देवा तूच गणेशू सकलमती प्रकाशू. बुद्धिलाचा गणेश असं म्हणतो. बरं का? तुम्हाला एक गंमत सांगितलं ना मी, वेदांत कंटाळ्यानं करणार नाही हा मी, लक्षात ठेवा. पण काय करावं ते तुम्ही आता सांगून ठेवलं आता आपली काही नाही. एक गोष्ट तात्या टोप्यांचं ते औषधी असं म्हणतात. बरं का? असतील कदाचित. गणेश चतुर्थीच्या दिवशी 12-1 वाजता एकदम नवरा बायको आले. अरे म्हणजे असं काय बघा आज तर तुमच्याकडे गणपती नसतो का? असं म्हणाले. पण काय झालं पूजा करताना त्याचा हात तुटला गणपतीचा. अरे म्हणजे नवीन गणपती आणा नाही का? किंवा ते जोडा तर काय नाही म्हणाले. मुलं मॅट्रिकला बसतो आहे. गणपती म्हणजे विद्येची देवता. काय झालं कमी जास्त तर काय होईल? त्या गणपतीला एवढाच उद्योग दिसतोय. मुंबईमधल्या टोप्यांच्या वंशजाच्या मुलाच्या मॅट्रिकची काळजी करायची. ही आपली देवाची कल्पना आहे. बरं का? तुला माहिती आहे ना गणपती पाण्यात ठेवतात
आता काय करतोस, माझ्या मुलाला पास कर म्हणण्यापैकीच आहे नाही का. मी नवीन पर्याय काढला त्याला गारठून टाकायचं आहे ना, आणि फ्रीज मध्ये ठेवावं त्याला शिकला पाण्यात कसं ठेवायचं आहे, म्हणजे लवकर काम होईल पुढे मला म्हणायला आता नाही का. जसं मी ऐकतो या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स मध्ये हिटलरच्या ते बर्फावरती निजवायचे, बर्फाच्या लालीवरती माणसाला बायकांना पुरुषांना निजवायचे, असे देवदार करायचे. तसं गणपतीला बरोबर राहत होते. तेव्हा देवात्मीची गणेश सकलमती प्रकाश काय तर माणसाचं हे विजन आहे ज्ञानेश्वर महाराजांची. मला निवृत्ती जासू अवधारायचं आता त्याचं स्वरूप सांगतात. ते स्वरूप त्यांनी ओंकारमय सांगितलेलं आहे. ओंकारमय का, ओंकाराला शब्दब्रह्म असं म्हणतात. परमेश्वर स्वरूपाचं पहिलं साकार रूप असेल ते ओंकार आहे. आकाश हा शब्दाचं मूळ आहे. आकाश पहिल्यांदा निर्माण झालं तेव्हा विश्व निर्मिती झाली, तेव्हा पहिल्यांदा आकाश झालं. आकाशाचा धर्म आहे शब्द, आणि तो शब्द संबंध विश्वाचं मुकुलित स्वरूप आहे, ॲब्रिज फॉर्म, म्हणून तो ओंकार त्याचं वर्णन आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांचा गणपती जो आहे हा ओंकार स्वरूप आहे. त्या ओंकार स्वरूपाचं वर्णन त्यांनी शब्दब्रह्म म्हणून केलं. शब्दब्रह्म म्हणजे मानवी जीवनाचं सर्व ज्ञान जे आहे ते ज्ञान ज्याच्या माध्यमाने होतं ते असेल ते वाङ्मय, सगळे वाङ्मय. एक दुसरं असं कोणतीही संस्कृती झाली ना त्या संस्कृतीचा कणा असतो तो वाङ्मय हा त्याचा कणा असतो. तुम्हाला माहिती आहे ना, युरोपियन ब्रिटिश लोक काय म्हणतात, शेक्सपियर जोपर्यंत आहे तोपर्यंत इंग्रजी भाषा राहणार, इंग्रजी लोक. तसं आपण म्हणलं नाही, ज्ञानेश्वरी येतोपर्यंत मराठी राहणारच, महाराष्ट्र राहणारच. याचा अर्थ असा की त्या संस्कृतीची सर्व मूल्य जी असतात ती मूल्य त्या ग्रंथामध्ये असतात, त्या वाङ्मयामध्ये असतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं जे शब्दब्रह्म ओंकार आहे हा संबंध भारतीय वाङ्मय आहे, भारतीय संस्कृतीचे चित्र आहे त्यामध्ये. या वाङ्मयात काय काय येतं असा प्रश्न आहे. पहिल्यांदा वेद आले, मी स्मृती आल्या, मी भारतीय वाङ्मयाचं सांगतो. आपल्या वेद आलं, स्मृती आल्या, पुराणे आली, 6 शास्त्र आली, नंतर काव्य वाङ्मय हे आलं, म्हणजे नाटक किंवा हे आलं सगळं. असं सगळं वाङ्मय त्यांनी आता रूपक बनवलेलं आहे. त्यामुळे पहिल्यांदा वेद वाङ्मय ते म्हणाले हे शब्दब्रह्म अशेष. वेदांचं असं आहे, आपल्याकडे ते 4 वेद आहेत, त्या खरा ऋग्वेद हा मूळचा, अथर्ववेद तो म्हणतात, पण खरा मूळचा ऋग्वेद. पण ते कोणी एक व्यास होते, त्यांनी वेद वाङ्मय सगळं जे त्यावेळेला होतं त्यांचे 4 भाग केले असं म्हणतात. तर वेद हे अनंत आहे, वेदांना मर्यादा आहे 209. मग हे शब्दब्रह्म अशेष शब्दब्रह्म जे आहे वेद आहे त्याची मूर्ती सुरेश. कल्पना किती सुंदर आहे बघा. गणपतीची मूर्ती साकार म्हणायची ना, मग कशाची बनलेली आहे तर ही मूर्तीच नाही असेल तर संबंध वेद वाङ्मय आहे त्याची मूर्ती. बर, याच्यात मर्म काय ते पुढच्या वेळेस सांगतो आता. बरं, शेष ते वर्ण वपू निर्देश मिळवत असे, मिळवत असे म्हणजे शोधत. बरं का, वर्ण वपू. आता वाङ्मय म्हटल्यानंतर वाङ्मय वाक्यांचं असतं, वाक्य शब्दांचे असतात. शब्द कसे बनतात ते अक्षरांचे बनतात, वर्ण म्हणतात त्याला, वर्णाचे शब्द बनतात. तेव्हा किंवा वर्ण म्हणजे रंग. तर हे संबंध वेदवाङ्मय जे आहे हे वेदवाङ्मय वर्णांचं बनलेलं आहे, म्हणजे अक्षरांचं बनलेलं आहे, आणि यामध्ये शोभिवंत आहे. बरं का, पण त्याचा अर्थ असा आहे की हे जे वेदवाङ्मय आहे हा गणपती जो आहे त्याचा रंग फार सुरेख आहे, वर्ण होतो मिळवतो, हे अंग त्याचं फार सुंदर आहे. गणपतीचा रंग गुलाबी आहे, शंकराचा रंग पांढरा आहे, रामाचा रंग काळसर आहे, कृष्णाचा रंग सावळा आहे. अवतारांचं सांगतो आपल्याला. तर हे जे आहे ना गुलाबी आहे. गुलाबी का, हे सगळं सांकेतिक आहे, सिंबॉलिक आहे सगळं. गुलाबी रंग, त्याला लाल तुला आवडतच ना,
गणपतीला लाल फुलं आवडतात. तर गुलाबी रंग काय? तो गुलाबी रंग हा प्रेमाचा, नवीन जीवनाचा इतकंच आहे, पण विकास पाहण्याचा रंग आहे. म्हणून बुद्धीचा जो सगळा विकास आहे तो दाखवणारी गणपती ही गुलाबी रंगाची आहे. मग ते वर्णन निर्देश होत असो. या गणपतीचा रंग आहे हा वर्णाने बनलेला अतिशय सुंदर आहे, यात शंका नाही. आता ते माहिती नाही, प्रेमाचा रंग सुद्धा गुलाबीचा आहे असं म्हणतात. ते गणपतीची कविता आहे ना, गुलाबी कोरे करून, बरं का, असं म्हणतात. मग काय ते आता गाडी वाजवले खरंच काय गुलाबी रंग कोणतात. खरंच लज्जा लागली ना म्हणजे बरोबर मला गोष्ट आठवते. अरिस्टॉटलची मुलगी होती, ती फिलिप राजाकडे जाणार, अलेक्झांडरचा गुरु हा अरिस्टॉटल. तेव्हा फिलिपची बायको म्हणजे अलेक्झांडरची आई, तिच्याकडे ही मुलगी जायची. तेव्हा तिने विचारलं की तू कोणची सौंदर्य प्रसाधने वापरतेस, बरं का, म्हणजे कोणची पावडर वापरतेस, कोणतं क्रीम वापरतेस, आणखी कोणती लिपस्टिक वापरते. आता काय वापरते लिपस्टिक कोणाची, परंतु असा प्रश्न अरिस्टॉटलच्या आपल्या फिलिपच्या बायकोने तिला विचारलं, मुलीला. ती अरिस्टॉटलचीच मुलगी होती, ज्ञानपुरुषाची. ती काय म्हणाली, राणी साहेब मी काय सांगू आपल्याला, तरुणपणीची जी लज्जा आहे तिचा जो रक्तिमार आल्यावरती होतो तेच प्रसाधन मी वापरतो म्हणाले. असं आहे आपलं गमतीने म्हणतोय, स्त्रियांनी हे लक्षात ठेवावे. प्लीज टेक नोट. गमतीने म्हणतोय आपलं. आता म्हातारी आलेली कुठली आणायची व्यक्तिमा हो, नाही का, तेच जातं तुम्ही पाहायला. काय निर्दोष असे काय रूपाची खुबे बघा, रूपक रचायचं काय प्रतिभा आहे त्या पुरुषाची. ते म्हणाले स्मृतीतेची अवयव. गणपतीचा रंग सांगितला, आता त्याचे अवयव सांगतात. स्मृतीतेची अवयव, देखा अंगिक भाव, ते लावण्याची ठेव, अर्थ शोधा. त्यांना तिने सौंदर्यशिवाय दिसतच नाही का. ते म्हणाले वेद म्हणजे श्रुती. आता स्मृती म्हणजे काय सांगतात. शब्दब्रह्म भारतीय संस्कृतीचं श्रुती आणि स्मृतीमध्ये फरक आहे. श्रुती ही सगळी प्रतिभेने निर्माण होते, अंतस्फूर्तीने. वेदांचे जे मंत्र आहेत त्या ऋषींना ते स्फुरलेले आहेत, त्यांना मंत्रद्रष्ट असं म्हणतात, बरं. आणि संस्कृतामध्ये ऋषी शब्दाची व्युत्पत्ती अशीच आहे. ऋषी ही दर्शना. त्या ऋषीला तो मंत्र दिसला आणि त्यांनी तो सांगितला, असं आहे. त्यांनी रचलेल्यामध्ये आणि खरा कवी तोच, त्याला ते स्फूर्त. मग स्मृतीमध्ये आणि श्रुतीमध्ये फरक काय, तर श्रुतीमध्ये जो भावार्थ आहे हा प्रतिभेने आलेला आहे, तो गुण असतो, तो सांकेतिक असतो, तो स्पष्ट करणं काम स्मृतीचं असतं. म्हणून श्रुतीमधून स्मृती आकार बाहेर येते. जसे अवयव शरीरातून बाहेर येतात तसे श्रुतीरूपी शरीरातून स्मृतीरूपी अवयव स्वाभाविक बाहेर येतात. म्हणून ते अवयव सांगितले. मग अवयवाचं काम काय, तर श्रुती ही अंतस्फूर्तीने येते, प्रतिभेने येते, इंट्युशनने येते. हे बुद्धीचं काम आहे. स्मृती हे बुद्धीचं काम आहे, तर्काचं काम आहे. देखा अंगिक भाव, याचा अर्थ काय, तर गणपतीच्या शरीराचं जे सौंदर्य आहे, रंगाचं सौंदर्य सांगितलं, त्याच्या शरीराची जी ठेवण आहे ती ठेवण स्मृतीवरून दिसते. ती अतिशय सुंदर आहे. त्याच्या शरीराची ठेवण का बरं त्याचं विशेष महत्व आहे, तर माणसाच्या मनातला जो भाव आहे हा अवयवाने व्यक्त होतो. आणि म्हणून
श्रुतीमध्ये जो भाव आहे तो स्मृती व्यक्त करते, अंगिक भाव. बरं, त्याला सौंदर्य काय आहे, तर त्या श्रुतीमध्ये असणारा जो अर्थ आहे तो सुंदर रीतीने प्रगट करणं हे स्मृतीचं काम आहे, म्हणून ते सौंदर्य आहे. एक लावण्याची ठेव अर्थ शोधा. अरे हा मंत्राचा अर्थ आहे काय, वैदिक मंत्राचा हा अर्थ आहे काय. अरविंदांनी ऑन दी वेदास म्हणून एक ग्रंथ लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी काय विलक्षण अर्थ लावलाय. सगळ्या परमार्थाच्या दृष्टीने, अध्यात्माच्या दृष्टीने प्रत्येक मंत्राचा अर्थ लावलेला आहे. बरं का, राधाकृष्णांनी असं म्हटलेलं आहे त्यांच्या इंडियन फिलॉसॉफीच्या ग्रंथात की अरविंदांनाच शिकू शकतं, हे सामान्य माणसाला शिकणं कठीणच आहे. ज्याला ती स्फूर्ती आहे, ज्याला ती अवस्था आहे, त्यालाच त्याचा हात बरोबर लावता येईल, नाही तर नाही लावता येईल. बरं, असं आहे. म्हणून स्मृतीची आवड, अंगिक भाव म्हणजे स्वाभाविक ते स्मृतीमधून बाहेर येतात आणि त्याच्या ठेवणीवरून स्मृतीचा जो अर्थशोभा स्मृतीची त्याची सौंदर्य माणसाला करते. बरं, मग पुढे म्हणाले अष्टादश पुराणे तीच मणिभूषणे पदपद्धती खेळणे प्रमेय रत्नांची. पुराणे काय करतात, कथारूपानं तत्व सांगतात. श्रुती ही तत्वप्रधान आहे, स्मृती ही प्रज्ञाप्रधान आहे, पुराण ही कथाप्रधान आहेत, दर्शन ही तर्कप्रधान आहेत, काव्य नाटक ही रसप्रधान आहेत. आपल्याला आकलन होतं ना, प्रत्येकाचं वैशिष्ट्य आहे. श्रुतीमध्ये भांडण नाही, व्याकरण बिकरण काही नाही, आश प्रयोग म्हणतात. त्याचा अर्थ असा, ऋषीला जसं आलं तसं बोलला तो, तिथे काय तुमची आहे, तुम्ही त्याला परीक्षण नाही करू शकत. म्हणून तिथे प्रतिभा प्रधान, त्याच्यातलं अर्थ काढणं हे प्रज्ञेचं काम आहे, ते स्मृतीचं काम आहे. पण तीच तत्व कथांच्या रूपाने सांगणं हे पुराणांचं काम आहे. आता हे जाणून घेतो, पुराण म्हणजे मिथ, मायथॉलॉजी. सगळ्या संस्कृतीमध्ये तत्वज्ञान असतं. तर या सायंटिफिक फिलॉसॉफीचं तेवढं तत्वज्ञान आहे, विज्ञानाचं तेवढं तत्वज्ञान आहे. तत्वज्ञानामध्ये काही अंतिम प्रश्न असतात, अल्टिमेट प्रॉब्लेम्स. उदाहरणार्थ, हे जग का निर्माण झालं, जग कोणी केलं, ईश्वरने मानणारे लोक आहेत, कोणी केलं, या जगाचा अंत केव्हा होणार, या जगाला व्यवस्था आहे का नाही, या जगात दुःख का, माणूस मेल्यानंतर जगतो का, राहतो का, राहायला तो कुठे जातो, जन्माला का येतो, याला अल्टिमेट प्रॉब्लेम्स असं म्हणतात. इतकं कशाला, माझ्या पोटी आमचा मुलगा आमची मुलगी काय यावी, केव्हा यावी, त्याला काय उत्तर आहे, हे उत्तर नाही. याला अंतिम प्रश्न असं म्हणतात. पण प्रत्येक संस्कृतीमध्ये जे तत्वज्ञान असतं त्यामध्ये हे जे अंतिम प्रश्न असतात, याला बुद्धीने उत्तर देता येत नाही, म्हणून पुराणाने उत्तर देतात. त्याला मायथॉलॉजी असं म्हणतात. बरं का, आता मी कोणाला जिज्ञासा असेल तर मी उपनिषद आणि प्लेटोकडे आले, ते त्याची मायथॉलॉजी हे सांगतो आपल्याला. म्हणून जन्माला येतो कसा येतो, तर प्लेटोनी रिपब्लिक मध्ये गोष्ट रचली, पुराण गोष्ट, पुराणच म्हणतात, पुराण कथा. ते अशी असली की नावाचा पर्वत आहे, मेरी पर्वत म्हणायची हो, त्याच्यावरती ती देवता बसलेली आहे आणि जन्माला येणारे जे आत्मे आहेत ते सगळे आलेले आहेत. तेव्हा पहिला आला, तिला काय जन्म पाहिजे, ग्रीक तत्वज्ञानाप्रमाणे तिला तत्वज्ञान म्हणून जन्म पाहिजे का, तुला वीर म्हणून पाहिजे का, तुला वैश्य म्हणजे व्यापारी म्हणून पाहिजे, फिलॉसॉफर, वॉरियर अँड ट्रेडर म्हणून तुला, किंवा गुलाम म्हणून तुला काय पाहिजे, तर मला फिलॉसॉफर व्हायचं आहे, म्हणजे तो त्याला तत्वज्ञान जन्माला लावतो. बरं का, त्याचं म्हणणं असं आहे की प्रत्येक अंश आपल्या इच्छेने जन्माला येतो. आता ही पुराण कथा नाही का, आपल्याकडे एक रेकॉर्ड असतं विश्वकर्म्यामध्ये. बरोबर, मी काय काय कर्म केलं काय नाही झालं, त्या वेरूळच्या लेण्यामध्ये एक मोठी झोपडी आहे दगडाची, ती विश्वकर्म्याची झोपडी आहे.
केवढे लोक असले पाहिजे हो, कल्पना करायची नाही का त्याच्या दरम्यान मोठं दुखते आरकाश म्हणतात ना त्याला, ते सगळे लोकांवर काढतो यमराज काय बोलतो जन्म घ्यायचं आहे तुमच्या लोकांकडे, तुमच्या आमचा जन्म चला बघू तिकडे, हे त्यांचं मन. ते सगळे पुराण कथा. ते पुराण काय करतं की कोणतंही तत्व कथेच्या रूपाने लोकांना सांगतं. म्हणून हे जे पुराण आहे अष्टाची 18 पुराण ही ती जी मनभूषण आहे. गणपतीच्या अंगावरचे जे अलंकार आहे ते हे आहे, ते पदपद्धती खेळणे प्रमेय रत्नांचे. आणि याचं महत्व काय आहे? पदपद्धती म्हणजे सांगण्याची जी पद्धत आहे ती पद्धत अशी आहे की त्याच्यामधूनच प्रमेय निर्माण होतं. एक वेदांचं एक कथा सांगतो आपल्याला, बरं का. एक म्हणतो आहे अहल्या जाराये, बरं का. म्हणजे अहल्याने जार कर्म केलं. रामायणामध्ये कथा आहे की तिच्या रामाचे पाय लागले आणि ते उन्हाळे गेले. अर्थ असं आहे की चंद्र हा सूर्य नंतर निस्तक झाला, बरं. त्याच्यावरून मी कथा आली की तो गौतम ऋषी होता, तो स्नानाला कुठे गेला, त्याची बायको ती अहल्या, आणि मग तो उरुला आला आणि तो भ्रष्टाचार झाला आणि गौतमाने पाहिलं हो ना. असं आहे. ह्या पुराण कथा असतात, किती तऱ्हेच्या पुराण कथा असतात आणि त्या काहीतरी व्यवस्थित असत नाही, त्याच्यामध्ये जर अर्थ भरलेला असतो, या शंकाच नाही. गणपतीचीच बघितली, पार्वती स्नान करत होते आणि बाहेर गणपतीला गेला होता. एवढं नको कोणाला बाथरूम बरोबर नसेल हो, असं काय करता म्हणून काय केलं त्याला. आणि शंकर आले आम्हाला काय म्हणले, अरे आई स्नान करते मला जायचं नाही यायचं म्हणाला. बापाला नाही म्हणते म्हणून त्याने त्यांची मुंडी काढली, तर मारून टाकला. मग त्यांनी पार्वतीला अरे काय केलं, मीच त्याला सांगितलं होतं तुम्ही असं काय केलं, असं काय करायचं. मग जेव्हा हत्ती लागला त्याची मुलगी काढून त्याच्यावर काय केलं, तो गणपती म्हणाले. बरं का. अशा पुराण कथा असतात. पुराण कथामध्ये फार कल्पना प्रधान असल्या शब्दाने अर्थ काढण्याशिवाय हेतू असतो. त्यामुळे म्हणून त्या पुराण कथेमध्ये अशा काही रचना असतात की ज्यामध्ये सुंदर सुंदर प्रमेय घातलेली असतात. म्हणून 18. मग पदरंग महागर तेच रंगातले अंबर आता त्याचा पितांबर दाखवतात, बरं का. जे एक साहित्य आणि सपूर उजाळाचे पितांबराचं असं आहे, जसं त्या पैठणी म्हणतात ना तसं पितांबराचं जे पोट असतं, पोट चकचकीत आणि घट्ट असतं. और 2 पिढ्या पितांबरने पैशाने टिकतात, म्हणजे 2च पिढ्या नंतर किती घरी टिकतात, बरं का. म्हणजे त्याच्यावरती वेगवृत्ती असते आणि जर असतो, जराची काहीतरी कामं केलेली असतात, हे सगळं. तर त्याचे जे अंबर आहे म्हणजे त्याचे वस्त्र किंवा त्याचं पितांबर हा फार सुंदर आहे. समजतो कसा आहे तो. गमत काय आहे, आताच मी लोक सांगितली की पार्वतीचं बाहेर उभा असताना ते लहान होता. म्हणजे गणपतीचं शरीर हे बाल शरीर आहे, बाळशीदार बालकाचं शरीर आहे आणि डोकं फक्त हत्तीचं आहे ना. तेव्हा त्यांना काय म्हणायचं की लग्न सौंदर्य जे आहे गणपतीचं सुंदरच आहे. लहान मूल गुटगुटीत आणि चांगलं असलं किती छान असतं, नाही का. तसं गणपतीचं हे सुंदरच आहे. त्याहीपेक्षा त्याला अलंकार घालून हे जर नसवलं आणखी सुंदर दिसतं ते. म्हणून रंगाचे अंबर, अंबर म्हणजे वस्त्र रंगवलेलं. रोज आठवणीसह लहान मुलांची नाटकं असतात ना शाळेमध्ये, 1ली 2रीमध्ये पोरांची करतात नाटकं, तसं नाटक चालू होतं. तर त्याच्यामध्ये ते पोराला धोतर नसवलं होतं त्याच्या पिछा घालून, आणि ती धोतर घालून सुटलं उभं करते याच्यावरती नाटक करताना. तेव्हा त्या नाटकापेक्षा याला सांगतो म्हणजे आहे वाजवायला आणि असं आहेच ते.
नाटकाची गंमत सांगते. लोक पाहताना ते नाही खोटच म्हणून पाहतात. हे काय झालं तर जेवण दैवचं पुस्तक त्यात त्याने दिलेलं आहे. बरोबर काय तर असं झालं खेळ नाटक चाललं होतं. बरं का तर नाटक चाललं असताना द्रौपदी रस्ते आहे चाललं. बरं का एक दोन साड्या किती नसणार काय महिला नाही की नाही तर श्रीकृष्ण येतो नाही का म्हणून काय की त्याच्या साड्या दोन सुटल्या श्रीकृष्ण येतो एकदम आणि थांबत होते. तर 2 साड्या सुटल्या 3 साड्या सुटल्या आणि 24 मूर्ती याची पाळी आली तरी श्रीकृष्ण काही नाही ना बाहेर. तेव्हा माणसाने पाय ढकायला म्हणून तो मी बाहेर आला. तो वीज मध्ये गुरुजी नसेल ढकलवर कसं झाला. तेव्हा त्या प्रसंगापेक्षा त्या या गणपतीला जो भाषे राहिलेलं आहे ते मला सांगायचं काय गणपतीचं लग्न सौंदर्य बालवृत्तीचं आहेच पण त्याच्यावरती रंगातील अंबर सुंदर पितांबर दिसलेला आहे आणि त्या पितांबरावरती कलाकुसरीचं काम केलेलं आहे. तो गणपती आणखी सुंदर दिसतो. ते काय काम त्यांचं तर म्हणाले पदवंग नागर. नागर याच्या उलट जानपद आहे. विलेज अँड सिटी. बरं का आपण नाही सिटी ब्रेक पीपल आपण सगळे याच्यामध्ये शहरात राहिलेलो शहरी जीवनात ते खेड्यावरच्या जीवनात तर नागर म्हणजे नगरात राहिले. तर नागरी भाषा जी असते ही भाषा तेव्हाही सुसंस्कृत असते. पण या वाङ्मयामध्ये गणपतीचं सौंदर्य आणखी कुठे फिरतं ज्या वेळेला ज्ञान किंवा बुद्धीच्या करामत ही सगळी सुंदर सुंदर शब्दामध्ये व्यक्त केली जाते त्यावेळेला ते अधिक सुंदर दिसतं. म्हणून रंगातील अंबर. बरं तुम्ही म्हणाले देखा काव्य नाटका जो निर्धारिता सकौतिका त्याची ऋणझुमती शुद्ध घंटिका अर्थत्व. आता वाङ्मयाचं काव्य आणि नाटक प्रकार आला. काय असतं काव्यात आणि नाटकामध्ये नेहमी सौंदर्यच प्रधान असतं. ते रसमय आहे. मला सांगितलं नाही काव्य आणि नाटक रसप्रधान आहे. रस म्हणजे सौंदर्य हे परमात्मा स्वरूप आनंदाचं स्वरूप आहे यात शंकाच नाही. तेव्हा या काव्य नाटकाची योजना कुठे केली तर काळामध्ये केली. गणपती हा आनंदाने मस्त आहे. आपल्याला माहिती हत्तीचं तोंड आहे तो नव गळत असतो त्याच्या ह्याच्यावरून तो मस्त असतो आणि असा स्थूल शरीर गणपती सुद्धा नाट्य आपल्या नाचण्यामध्ये भाग ठेवलेला आहे. समर्थाने गणपतीचं वर्णन करताना काय त्याच्या नाचण्याचे केले. एक गाणं आहे बघा मी मला सांगतो गजानन नृत्य करी ब्रह्मा काल घरी असं काहीतरी गाणं आहे. गाणं ते नृत्य करून बरोबरच समर्थाने जागेत वर्णन केलं तेव्हा गणपतीच्या ह्याच्यात काय ते दिवस उभे नाचतो म्हणून. बरं का तेव्हा नाचण्यात काय आहे सत्य लक्षात घ्या. आता बघा नाटक गाणं नाचणं वाद्य वाजवणं हे सगळ्या अलग कला म्हणतात एकमेकाशी संबंधित अशा कला आहेत. त्यामध्ये नृत्यामध्ये विशेष आहे. माणसाला जर आपला आनंद झाला तर ती 2 तऱ्हेने व्यक्त होते. एक तो नाचतो आणि दुसरं टाळ्या वाजवतो. एक माणूसशास्त्री म्हणून टाळ्या वाजवतो. आपण नाही का वन्स मोर पुनश्च टाळ्या वाजवतो म्हणजे आनंदाचं आहे ते. तसे लहान मुलं सुद्धा नाचतात बघा. पुरुष स्त्रिया आता एवढं नाचत नाही आनंद झाल्यावर पण मुलं नाचतात त्यांना आवडत नाही. पण गणपतीचा जो आनंद आहे हा आनंद नाचण्यामध्ये येतो. नाचण्याचं वैशिष्ट्य काय आता गाण्याने फिरून हे सगळं आहे की वादन पण नाचण्यामध्ये अतिशय ज्ञानबुद्धता आहे. नाट्यमयाच्यामध्ये आहेच कारण ते सुंदर गाई किंवा बोलेल पण नाचण्यामध्ये जी लय आहे ती लय दिसत नाही.
अगदी ते छुळछुळ वाजायला लागलं होता आणि ते पदन्यास व्हायला लागला की मनुष्य डोळ्यालाच लागेल. अतिशय नावलौकिक आहे त्यामध्ये. ही जी नावलौकिक आहे ही गुणगुणाने दाखवलेली आहे. गुणगुण म्हणजे छुळछुळ मंत्राचा अर्थ असा काय असतं ते म्हणजे मनुष्य एक प्रकारे विसरून जातो स्वतःला ऐकणारा आणि नाचणारा स्वतः. तेव्हा त्यांची काव्यनाटकाची जी योजना आहे ती काव्यातलं विभ्राट करण्यामध्ये किती सुंदर आहे, कल्पना बरोबर आहे. मग ती कशी आहे, जे निर्धारिता सकौतुका म्हणजे मला कौतुकानं जर यांची योजना करायची झाली काव्य नाटकाची तर मग ती क्षुद्र घंटिका लहान लहान घुमर म्हणजे घुमर त्या घुमरांच्या पायातल्या घुमरांच्या ठिकाणी करावी. आता काव्य नाटकामध्ये काय असतं, काव्यामध्ये विशेषतः आणि शब्दरचना भर देत असते, फार मुलायम असते असं म्हणा ना. म्हणजे त्याच्यामध्ये शब्दांचे ज्ञानेश्वर महाराज आपण पाहतो ना किती शब्दरचना सुयोग असते, गोड असते. तसं काव्यामध्ये नाटकामध्ये शब्दरचना छान असते आणि त्याच्यामध्ये त्या शब्दयोजनेमध्ये काही काही वेळेला सुंदर प्रमेय घातलेलं असतं, सिद्धांत घातलेला असतो बरं का. त्याला सुभाषित असं म्हणतात. सुभाषित का किंवा एक संस्कृत सुभाषितच आहे. त्यात तो म्हणतो की या दुःखमय जगतामध्ये दोनच गोष्टी आहेत चांगल्या, एक सज्जन संगम, सज्जनांची संगत आणि सुभाषित असा सुहाग. या दोनच गोष्टी आहेत, बाकी काही वेळच आहे बरं का. देव फळे अमृत प्रमाण या जगातल्या नाटकातल्या जीवनाला दोन फळं चांगली, संगमात सुजनीसह आणि सुभाषित रसास्वाद. म्हणून म्हणाले अशा काव्य नाटकामध्ये जी सुंदर सुंदर प्रमेय असतात उत्तम भाषेमध्ये घातलेली ती प्रमेय सगळी या सुभाषितासारखी असतात. म्हणून नाना प्रमेयांची बरी नूतनपणे पाहता कुशली दिसती उचित करे माझारी रत्न बरी. ही त्या गुजरातली रत्न आहेत असं समजा. आता पुढे शोला, त्याच्या गंभीराला शोला असतो. या भगवंताच्या गंभीराला सुद्धा नाही. आपल्याला माहिती असेल ज्या वेळेला भीष्मावरती ते हल्ला करायला निघाले परमात्मा शोला चक्र घेऊन झालं आणि चक्र मिळे ना आपलं रथाची चाकं घेऊन घेतलं. काय लाडीकपणा तरी बघा नाही का. त्यांचं जे शंखचक्रावरती चक्र मिळे ना ते रथाचं चाक घेऊन राहिले तेव्हा भीष्माचार्य काय म्हणाले, ये रथावरी जणू यदुराया, अरे ये तीच वाट पाहत होतो, तुझी प्रतिज्ञा भंग होईल, तुझ्या हातनं मला मरण आलेलं, याकरता सगळ्या नाटकाचा हा केलाय, ये तू मला मार म्हणून. आणि मग त्यांचं टाकलं. काय टाकलं, आई मला धावत पुढे, माझं हे काम आहे, तू नको मारू त्याला, मी मारतो त्याला. म्हणून त्याने अजून घेतलं त्याला. सांगण्याचं त्यांनी शोधा म्हणाले बरं का. ते म्हणाले तेच व्यासादिकांच्या मती बरं का, त्याची मेखला मिळवती चोखावपणी झळकती तैल सरता. मेखला कुठे बांधतात, कमरेला, खाली दोन पाय, वर पोट आणि मध्ये कंबर आहे ना. कंबर बांधली, आपल्याकडे म्हणूनच आहे कंबर बांधली म्हणजे कामाला तयार झाला आहे ना. कंबर बांधली म्हणजे माझा मनुष्य काय उभा राहतो ना. कंबर बांधली. गणपतीची कंबर काय आहे, काय सारखी आपली अपोलो असं आहे. दोन पाय खाली आहे आणि वर पोट आहे, दोन पाय आकार चरण युगल, ही गती आहे आणि हा शब्द ब्रह्म आहे. किंवा जी भाषा आपण वापरतो वैखरी हे चलन आहेत त्याची, ही वैज्ञानिक चालणार आणि ही जगात कार्य करणार, गती देणार. सगळ्या जगातली जी धडपड आहे, गती आहे, शब्दावरती आहे. हे पाहताना एक प्राईम मिनिस्टर तुमच्या एक कमी जास्त बोलू दे केवढी उभा चालत होते आपण पाहतो की नाही. आज त्याच्यामध्ये नाही काही मोठे पुढारीकडे बोलले की काय उभा भाऊ घेऊन जाते नुसते. सगळ्या शब्दाचे हे आहे, हे एक शब्द. पण कसं आहे, त्या शब्दांचा जो अर्थ आहे तो साठवत आहे स्वतःमध्ये. मला एक गोष्ट आठवते, एवढं राम जोशी कीर्तन करीत होते, रामेकाव वर बंद बसले होते समोर. त्याने एका आर्याचे 2-3 अर्थ सांगितले.
मोरोपंतांच्या आर्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धीला आणण्याचं काम यांनी केलेलं आहे. ते आपल्या ह्याच्यात वापरायचे तेव्हा मोरोपंतांचं मोरोपंत असतं त्यांची पोट लागतं मोठं होतं.